मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मानेवर चाइल्डहुड ट्रामा नावाचे भूत बसलेले असते. आज जाणून घेऊया नेमका ह्या भूताबद्दलची गोष्ट. लहानपणी घडलेल्या अप्रिय घटना अनुभवांनी मेंदूसकट हृदयालाही छळलेले असते. त्या गोष्टी सोडून देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या पाठ सोडत नाही. वर्गमित्रांनी खूप त्रास देऊन छळलेलं असतं. शिक्षकांनी तर कधी आई वडिलांनी बेदम मारलेलं असतं. घालून पाडून बोलून कमी लेखलेलं असतं. समवयस्कांनी एकटे पाडलेलं असतं. असाच आहेस, तशीच आहेस अशी लेबल समाजाने लावलेली असतं. कुणाचे शारीरिक शोषण झालेले असते. दुसऱ्यांना मिळतात तशा वस्तू मला कधीच मिळाल्या नाहीत असं वाटण्यात असूया कमी, दुःखच अधिक वाटत असतं. आई वडिलांचे ह्याच भावंडावर जास्त प्रेम आहे. भावंडांच्या जुन्या वस्तू मीच वापरायच्या, नवीन सगळे त्यालाच मिळावे असे समज गैरसमज पुढे आयुष्यभर छळत असतात. अभ्यास करण्याच्या वयात मित्रांच्या नाती लागलो. चुकीच्या संगतीने चुकीच्या गोष्टी केल्या. एखाद्या किंवा एखादी सोबत टाइमपास केला. शिक्षणाची ही शाखा निवडण्याऐवजी दुसरी निवडली असती तर आज कुठल्या कुठे गेलो असतो. ह्या स्थळाला होकार देण्याऐवजी त्या स्थळाला दिला असता तर आज आयुष्य किती वेगळं झालं असतं. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तिथे नुसते शिंपलेच गोळा करत जातो आणि सूर्यास्ताच्या आकाशावर पडलेल्या छटा पायाचे राहून जाते. तसं आयुष्यभर नुसता पैसाच कमवला, नुसते काम केले, मुलाबाळांना बायकोला वेळ द्यायचा राहून गेला. ह्यासारख्या पश्चातापाच्या दगदगीत आपणच मनाला होरपळून देतो. ही नोकरी सोडली आणि दुसरी मिळाली नाही तर, किंवा नोकरी सोडून व्यवसाय केला आणि चाललाच नाही तर, ह्या भीतीने खवट बॉसच्या हाताखाली काम करत राहतो. खरं बोलतो, स्पष्ट बोलतो, परंतु दुसरी व्यक्ती दुखावली गेली तर ह्या विचारांनी चुकीची गोष्ट निमूट सहन करतो. नवं काही करायला गेलो, लोकांनी नावं ठेवली, समाजात हसं झालं तर ह्या भीतीने पण गप्प बसतो. अन्याय होतो आहे, चुकीचं आहे हे कळूनही कुणी आपल्या सोबत आलं नाही. एकटे पडलो तर ह्या विचारांनी प्रतिकार करत नाही. कितीही काहीही केलं तरी कोणी केलं म्हणत नाही. माझ्या कष्टाची कुणाला जाणीवच नाही. मी एवढं राबून सुद्धा माझी कुणी किंमत ठेवत नाही. अतपासून इथपर्यंत मी मेहनत घेतली, श्रेय मात्र दुसऱ्यालाच मिळाले. सगळ्यांच्या अडीनडीला मी धावून गेलो किंवा गेले, माझ्यावेळी मात्र सगळ्यांनी पाठ फिरवली असं म्हणत झालेल्या उपेक्षेने स्वतःला मनाला दागण्यात येत राहतो. तर असं नका करू. वेळीच सुधरून योग्य तो पवित्रा घ्या. आभार. श्रिया निलेश पंडित.